महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा. राजकारणात येऊ नये म्हणून घायवळ बंधूंना अडकवण्याचा कट विरोधकांनी रचला. घायवळच्या आईवडिलांचा न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत दावा. निलेश घायवळ अधिकृत पासपोर्टवरच परदेशात गेला, घायवळच्या आईवडिलांचा दावा. सचिन घायवळच्या शस्त्र परवान्याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी 1 ऑगस्टला दिले आदेश. मात्र अद्यापही पोलिसांकडून घायवळला शस्त्र परवाना नाही. कुणीही कायदा हातात घेतला तर कारवाई होणार. तर घायवळला शस्त्र परवाना पोलीस आयुक्तांनी दिलेला नाही. या संदर्भात चौकशी सुरू. घायवळ प्रकरणावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया. घायवळ प्रकरणी चुका करणाऱ्यांवर रीतसर कारवाई होणार. कुणाचाही राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही, ही सरकारची भूमिका. अजितदादांची घायवळ प्रकरणी कारवाई संदर्भात स्पष्ट भूमिका. सगळ्याच योजना कायमच्या चालतात असं नाही. परिस्थिती लक्षात घेऊन त्यात बदल केले जातात. आनंदाचा शिधा योजनेच्या मुद्द्यावरून अजितदादांचं सूचक विधान. अहिल्यानगरमध्ये जाहीर सभेत इम्तियाज जलील यांचा नितेश राणेंवर नाव न घेता जोरदार टोला. चिकनी चमेली म्हणत जलील यांची तुफान फटकेबाजी. लक्ष्मण हाकेंची मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर घणाघाती टीका. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच त्यांचं ध्येय. नगरमध्ये त्यांची वाताहत. नगरबाहेर त्यांना कुणीही विचारत नाही. हाकेंचा विखेंवर हल्लाबोल. हैदराबाद गॅझेट GR विरोधात ओबीसींचा आज नागपुरात मोर्चा. विजय वडेट्टीवार मोर्चात होणार सहभागी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. विभागीय मेळाव्यात करणार मार्गदर्शन. पालिका निवडणुकीपूर्वी नेत्यांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते. गुंड निलेश आणि सचिन घायवळच्या आईवडिलांनी न्यूज 18 लोकमतला विशेष मुलाखत दिली आहे. माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवत आहेत असा आरोप निलेशच्या आईवडिलांनी केलाय. निलेश आणि सचिनला राजकारणात जायचं होतं, त्यामुळे त्याच्या विरोधकांनी त्यांना अडकवण्याचा घाट घातल्याचा आरोप निलेशच्या आईवडिलांनी केलाय. निलेशने जर खोटा विजा काढला असता तर तो परदेशात कसा गेला असता असा संतप्त सवाल निलेश घायवळच्या आईवडिलांनी केलाय. तर दुसरीकडे निलेश लंडनला पळून गेला नाही. निलेशनं नियमानुसार पासपोर्ट काढल्याचा दावाही त्यांनी केलाय. राजकारण्यांनी निलेशचा वापर केला असं निलेशचे आईवडील म्हणतात. राजकारणात उभा राहायचंय, निवडून यायचे आमच्या गावाकडं, तर म्हणून ही सगळा घाट घातला. म्हणजे की त्यांनी उभाच राहू नये निवडणुकीला दोघा भावाने. ही गायवळ बंधू आहेत ना, ह्यांना कच्ची करायचे, ह्यांना वरमान काढून द्यायची नाही म्हणून आता त्या धाकट्याला घेतला. म्हणजे सरांना ते सर नाही म्हणतात, पण ही लोक आहेत ना राजकारणावाली अपोजिटवाली, ही अशी जगून देणार त्यांना दोघांना. म्हणजे नीट राहूनच देणार. आता निवडणूक आली म्हणून ही सगळा घात घातला. आणि जेव्हा निलेश भाऊ लंडनला गेले तेव्हा माझ्या हाताने मी त्याला वाट लावली. हाताने म्हणजे मी उभा राहिलेली जाताना. आणि ती इजा बिजा काढलेली सगळे पुरावे बिरे सगळे घेऊन गेलाय. आणि म्हणतात पळून गेलाय. आणि इजा खोटा काढला. इजा खोटा काढल्या त्याला एवढ्या मोठ्या 7 समुद्राच्या पार चढून देते ना. काही म्हणा चढून देते ना. खोटा इजा काढल्या चढून देत नसतात ना. भाऊ सर मोठे सराला तर ती नावच नको त्या गुन्हेगारीचं. खरं सांगते सरांना. आता भाऊने तर ती भोगले ना म्हणून समजा भाऊच्या डोक्यात समजा असतं थोडंसं असं. आणि आता त्याने वकिलाकडून जेच कडून सगळं पुरावे घेऊन सगळे नील केलेत केस. सगळे एकदम पुसून नील केले. मग त्याला आता का वाटतं आज कसला गुन्हा टाकला परत त्याच्यावर की त्यांनी 12 फ्लॅट पिस्तूल लावून घेतल्यात. अहो 12 फ्लॅट पिस्तूल लावून घेऊस तर कोण लोक झोपलीत का सगळी. तुम्ही कुठे घालतात आता जी बघितले ते तू कुठे घालतात. सारखं म्हणायचं पळून गेला म्हणल्यावर आता मी राग येतोय मला, पण मी कुणाला म्हणू. पळून नाही गेलेला तो
रीतशीर ही काढलं, हिचा काढला त्यांनी रीतशीर तिघांचा पासपोर्ट खोटा नाही, काय नाही किंवा चूक नाही, पण ह्यांनी उठवलंय चुकीचा काढला आणि पळून गेला, लंडनमध्ये फरार झाला. आता लंडनमधून पण आणि दुसरीकडे कुठेतरी गेला असं उठवलं. तर निलेश गायवळवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांच्या वकिलांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. गायवळ मुलाला भेटायला गेला असतानाच रस्त्यावरच्या भांडणात त्याचं नाव गोवलं गेल्याचा आरोप गायवळच्या वकिलांनी केलाय. दरम्यान हायकोर्टात पुढच्या आठवड्यात या संदर्भात सुनावणी होणार आहे असं गायवळच्या वकिलांनी सांगितलं. उच्च न्यायालयामध्ये जे निलेश गायवळ यांना या गुन्ह्यामध्ये गोवलेलं आहे त्याबद्दल ते योग्य पद्धतीने त्यांना ह्याच्यामध्ये घेतलेलं नाही हे दर्शवणारी एक याचिका दाखल केलेली आहे. याचिका पुढच्या आठवड्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये सुनावणी कामी येण्याची शक्यता आहे. त्या याचिकेमध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की निलेश गायवळ हे त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी लंडनला 9 सप्टेंबरपासून ते बाहेर गेलेले होते. ते बाहेर असताना हा इकडे गुन्हा रोड रेजमधनं झालेला आहे. रस्त्यामध्ये कोणीतरी दोन गटाची भांडणं झाली, त्यातल्या एका माथेफिरू गटाने दुसऱ्याला गोळ्या मारल्या अशी त्यांची केस आहे. असं असताना निलेश गायवळचं नाव ह्याच्यामध्ये गोवलं जाणं हा मुद्दा आम्ही चॅलेंज केलेला आहे. तर निलेश गायवळ प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. अशातच कुणी कायदा हातात घेतला तर ऍक्शन घ्या, चुका करणाऱ्यांवर रीतसर कारवाई करा असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. तर गायवळला पोलीस आयुक्तांनी शस्त्र परवाना दिला नाही. पासपोर्ट प्रकरणी कुणाकडून शिफारस करण्यात आली याची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर या प्रकरणी कुणाचाही हस्तक्षेप होऊ देणार नाही असं अजित पवार म्हणाले. ह्यामध्ये मी स्वतः सीपींना सांगितलेलं आहे की कोण कुठल्या गटाचं तटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका. जर तिथं चूक असेल, जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल, नियमाला पायमल्ली लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ऍक्शन घ्या. त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सीपीनी त्यांना परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे. आणि आयुक्तांना पण मी सांगितलं की हे कुणाचाही पुण्यामध्ये असो नाहीतर पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही असो कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे सरकार म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे. पोलिसांची पण ही महत्वाची जबाबदारी आहे. मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही. मी काल 2 दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तिघे एकत्रच होतो ह्या 2 पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्यामुळं. त्याही वेळेस हा विषय निघालेला होता. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कुणाचे फिकीर करायची नाही. ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रीतसर कारवाई करायची आणि एकंदरीतच या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ऍक्शन करावी. दादा शिफारस केली पण त्यावर 2 नेत्यांच्या दबाव होता असंही त्यांनी चौकशी होईल ना बाबा. दबाव कुणाचा होता? उद्याच्याला कुणी त्या ठिकाणी येतं आणि आपण त्यांना काही करतो. परंतु जरी कुणी शिफारस केलेली असली तर पोलिसांचं शेवटी काम आहे त्याची नीटपणे शहानिशा करणं आणि त्याला शस्त्र परवाना देण्याच्या योग्यतेचा तो आहे का, त्याचं मागचं जे काही पोलीस रेकॉर्ड आहे ते व्यवस्थित आहे का हे बघणं आणि त्याच्यातनं कुणी जर त्यांना सांगितलं असेल तर त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल काय वाटतंय? कारण एक त्याच्याबद्दल सगळी ती चौकशी करायला सांगितलेली आहे. कुणी पासपोर्ट दिला, काय दिला, कुणाची शिफारस होती, काय होती, ह्याचा तर शस्त्र परवाना तर दिला नाही असं स्वतः सीपींचं म्हणणं आहे. योगेश कदमांनी दिला असं बोललं जातं. अहो दिला. एक मिनिट तसं नाही. त्यांनी शिफारस केली परंतु सीपीनी दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे. असं काय करताय? मला स्वतः सीपी म्हणाले. पुढची महत्वाची बातमी. आईचा व्हिडिओ वापरून राजकारण हा भाजपचा केविलवाणा प्रयत्न आहे असं आमदार रोहित पवारांनी म्हणत भाजपला उत्तर दिलं.
माझी आई राजकारणी नाही असं रोहित पवार म्हणाले. तर सचिन गायवळ सोबतचा फोटो 7-8 वर्षापूर्वीचा वाटतोय असं देखील उत्तर रोहित पवार यांनी दिलेलं आहे. तर आईचा व्हिडिओ वापरून राजकारण हा भाजपचा केविलवाणा प्रयत्न आहे असं विधान रोहित पवारांनी केलंय. आवारामध्ये कदाचित त्यांना मी भेटलो असेल, त्यात मी बारीक दिसतोय. आता फक्त फोटो बघितल्यानंतर 8-10 वर्षाचा फोटो असेल, जरा वजन वाढलंय. तो फोटो बघितल्यानंतर व्यायाम करावा लागेल आणि वजन कमी करावं लागेल एवढंच मला इथं वाटतं. अतिशय प्रांजळ मनाची, फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी अशी माझी आई आहे आणि तुम्ही तिच्याबद्दल कोणालाही विचारा, लोक हेच तुम्हाला सांगतील. विरोधातली पण लोक सांगतील आणि जवळची सुद्धा लोक सांगतील. आता केविलवाला प्रयत्न आहे भाजपचा की माझ्या आईचा व्हिडिओ तिथं वापरून राजकारण करण्याचा. त्यांना काय करायचं करा, पण मी सक्षम आहे. जे काय बोलायचे ते माझ्याशी बोला. माझ्याशी बोलण्याचं कदाचित त्यांचं धाडस होत नसेल म्हणून ते बोलत नसावे. अजून बरंच काय ते काढणार आहेत, आम्ही सुद्धा बरंच काय तिथं काढणार आहोत. अलीकडे जे काही मोबाईल आलेले आहेत किंवा मोबाईलच्या द्वारे व्हिडिओ काढले जातात किंवा फोटो काढले जातात किंवा सेल्फी काढल्या जातात वगैरे, हे काढल्या गेलेल्या असल्या तरी एखाद्याच्या बरोबर फोटो असला म्हणजे त्याचा संबंध असतो अशातला भाग नाही. पण जर तो कुणी त्यांचे चौकशी करत असताना कुठं फोन, संभाषण, पुरावे अशा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, निदर्शनास आल्या, तर त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे याबद्दल